श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजे सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जगण्यावर आपल्या आजूबाजूच्या वस्तू, रंगांचा, दिशांचा प्रभाव होत असतो. घरात सदैव सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय दिले आहेत. आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. फाल्गुन महिना हा श्रीकृष्णाचा प्रिय महिना मानला जातो. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी स्नान करून होळी दहन व पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि पवित्रता येते. फाल्गुन पौर्णिमेला गंगा, यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते व पुण्य लाभतं. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं, हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. कारण असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं. आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तता हे मिळणार आहे. तसेच आपल्याला चिमूटभर खडेमीठ सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा टाकायची. हळद ही श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो. आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते.
कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच एक तुळशीचं पत्र सुद्धा आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्री हरिविष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि जेव्हा आपण तुळशीचं पत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, दारिद्र्य, ते दूर होण्यामध्ये मदत मिळते आणि आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असते. तर या सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा आपण चुकीच्या पद्धतीने स्नान करतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. स्नान करताना आपल्याला निरंतर या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.